आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारतातील पहिली कापड गिरणी 1853 मध्ये मुंबईत कोणी सुरू केली? भारतातील पहिली कापड गिरणी 1853 मध्ये मुंबईत कावजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. पुणे येथे प्लेग कमिशनर रॅडची हत्या कोणी केली? पुणे येथे प्लेग कमिशनर रॅडची हत्या चाफेकर बंधूंनी केली. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्ले क्लास मिशनची स्थापना कधी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्ले क्लास मिशनची स्थापना 1906 मध्ये केली. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आरक्षणाची घोषणा कधी केली? छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आरक्षणाची घोषणा 26 जुलै 1902 रोजी केली. नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केली? नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी लिहिली. भारताचे धुरंधर महर्षी म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे धुरंधर महर्षी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा कधी स्थापन केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये स्थापन केली. चौदार तळे सत्याग्रह कधी झाला? चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोठे झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना बेळगाव येथे झाली. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. पुणे येथे मुलींची पहिली शाळा कधी व कोणी सुरू केली? पुणे येथे मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 मध्ये सुरू केली. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे केला. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली? विधवा विवाह मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाला विदर्भाचे ऋषी म्हणतात? महाराष्ट्रातील गाडगे महाराज या समाज सुधारकाला विदर्भाचे ऋषी असे म्हणतात. भारत सेवक समाजाची म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. सातारा येथे प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार कोणी स्थापन केले? सातारा येथे प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला.
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 106 हुतात्मे कोणत्या दिवशी झाले? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 106 हुतात्मे 21 नोव्हेंबर 1955च्या आंदोलनानंतर मुख्यतः जानेवारी 1956 मध्ये झाले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा लोकमान्य टिळकांनी दिली. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण? भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म कोठे स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दीक्षाभूमी नागपूर येथे स्वीकारला. गुलामगिरी हे पुस्तक कोणाला समर्पित केले आहे? गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्गीय मुलांना महात्मा फुले लिखित समर्पित केले आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते. महार रेजिमेंटची स्थापना कधी झाली? महार रेजिमेंटची स्थापना 1945. पुणे करार कोणाकोणात झाला? पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या कधी केली? नथुराम गोडसेंनी गांधीजीची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी केली. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा कविता संग्रह कधी प्रसिद्ध केला? सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा कविता संग्रह 1854 मध्ये प्रसिद्ध केला. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. महर्षी ही पदवी धोंडो केशव कर्वे यांना कोणी दिली? महर्षी ही पदवी धोंडो केशव कर्वे यांना जनतेने त्यांच्या कार्याबद्दल आदराने दिली. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून जगन्नाथ शंकर सेठ यांना ओळखले जाते. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. स्वराज्य पक्षाची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना महाराष्ट्र न. केळकर यांनी केली. पुसदचा सत्याग्रह कशाशी संबंधित होता? पुसदचा सत्याग्रह जंगल सत्याग्रहाशी संबंधित होता. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वृत्तपत्र कधी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वृत्तपत्र 1930 मध्ये सुरू केले. विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था 1865 मध्ये कोणी स्थापन केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था 1865 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव 1893 मध्ये सुरू केला. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी शिवजयंती हा उत्सव 1895 मध्ये सुरू केला. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. अस्पृश्यांसाठी डिस्प्रेस क्लासेस मिशन कोणी सुरू केले? अस्पृश्यांसाठी डिस्प्रेस क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केले. शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाईंनी कोठे केली? शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुंबई नंतर पुण्याला हलवले. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व कधी देण्यात आली? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेतर्फे देण्यात आली. दी बॉम्बे असोसिएशन ही मुंबईतील पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली? दी बॉम्बे असोसिएशन ही मुंबईतील पहिली राजकीय संघटना नाना शंकर शेठ यांनी स्थापन केली. जागृत सातारा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? जागृत सातारा हे वृत्तपत्र पालकर सत्यशोधक चळवळीचे नेत्यांनी सुरू केले. 1936 राष्ट्रीय सभेचे काँग्रेस भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले? 1936 राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर जिल्हा जळगाव येथे भरले.
फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. स्वदेशी या शब्दाचा सर्वप्रथम प्रसार महाराष्ट्रात कोणी केला? स्वदेशी या शब्दाचा सर्वप्रथम प्रसार महाराष्ट्रात गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काकांनी केला. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मा पानसरे यांचे नाव काय होते? मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मा पानसरे यांचे नाव गोविंदभाई पानसरे हे होते. ब्राह्मणोत्तेजक सभा कोणी स्थापन केली? ब्राह्मणोत्तेजक सभा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. सुधारक पत्राचे इंग्रजी संपादक कोण होते? सुधारक पत्राचे इंग्रजी संपादक गोपाळकृष्ण गोखले हे होते. असहकार चळवळीच्या काळात मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? असहकार चळवळीच्या काळात मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट पांडुरंग महादेव बापट यांनी केले. साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी कधी उपोषण केले? साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी 1947 मध्ये उपोषण केले. अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी दलितांचा कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते? अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी दलितांचा कैवारी म्हणून राजश्री शाहू महाराज यांना ओळखले जाते. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेचे कार्यक्षेत्र कोणते होते? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेचे कार्यक्षेत्र सातारा आणि सांगली परिसर. होम रूल लीगची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? होम रूल लीगची स्थापना महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी केली. अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. समता संघ कोणी स्थापन केला? समता संघ महर्षी कर्वे यांनी स्थापन केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन महाड येथे केले. पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली? पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून कोणाची ख्याती आहे? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांची ख्याती आहे. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून फिरोजशाह मेहता यांना ओळखले जाते. ज्ञानोदय हे वृत्तपत्र कोणत्या मिशनरीने सुरू केले होते? ज्ञानोदय हे वृत्तपत्र अमेरिकन मराठी मिशनरीने सुरू केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे नाव काय? सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे नाव काव्य फुले होय. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी दिली? विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर पदवी प्रल्हाद केशव अत्रे प्रके अत्रे यांनी दिली. शेतकरी संघ ही संघटना कोल्हापुरात कोणी सुरू केली? शेतकरी संघ ही संघटना कोल्हापुरात भास्करराव जाधव यांनी सुरू केली. महात्मा फुले यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाच्या मदतीने सुरू केले? महात्मा फुले यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने सुरू केले. हिंदू धर्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असे कोणी म्हटले होते? हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे स्वामी विवेकानंद यांनी म्हणले होते. 1905च्या वंगभंग आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्रात कोणत्या रूपात दिसला? 1905च्या वंगभंग आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्रात स्वदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार या स्वरूपात दिसला. निबंधमाला कोणी सुरू केली? निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केली. महात्मा गांधीजींच्या छोडो भारत चळवळीत पुण्यात कोणाला अटक करण्यात आली होती? महात्मा गांधीजींच्या छोडो भारत चळवळीत पुण्यात महात्मा गांधींना आगाखान पॅलेस येथे अटक करण्यात आली होती. पडघम हे नाटक कोणी लिहिले आहे?
पडघम हे नाटक अरुण साधू यांनी लिहिले आहे. मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात कोठे झाला? मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात वडाळा, शिरोडा आणि मालवण येथे झाला. अहमदनगरच्या किल्ल्यात पंडित नेहरूंनी कोणता ग्रंथ लिहिला? अहमदनगरच्या किल्ल्यात पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया, भारताचा शोध हा ग्रंथ लिहिला. ब्राह्मणेतर चळवळीचे संस्थापक कोण मानले जातात? ब्राह्मणेतर चळवळीचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले हे मानले जातात. महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कोणत्या नेत्याने मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी गर्जना केली? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात एस.एम. जोशी आणि आचार्य अत्रे यांनी या नेत्याने मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी गर्जना केली. 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी मुलाला हुतात्मा झाला? 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथील शिरीष कुमार हा शाळकरी मुलगा हुतात्मा झाला. प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र कोणाचे होते? प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई येथे स्थापन झाली. पंडित ही पदवी पंडिता रमाबाईंना कोणी दिली? पंडित ही पदवी पंडिता रमाबाईंना कलकत्ता विद्यापीठाने दिली. न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद कधी सुरू केली? न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद 1887 मध्ये सुरू केली. दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दिनमित्र हे वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होते? गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. शारदा सदनची स्थापना कधी झाली? शारदा सदनची स्थापना 11 मार्च 1889 रोजी झाली. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक कधी लिहिले? महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक 1855 मध्ये लिहिले. ब्राह्मणेतर या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? ब्राह्मणेतर या साप्ताहिकाचे संपादक व्यंकटराव गोडे हे होते. पुणे म्युनिसिपालिटीचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? पुणे म्युनिसिपालिटीचे पहिले भारतीय अध्यक्ष सर फिरोजशाह मेहता हे होते. विधवा विवाह घडून यावा म्हणून कोल्हापुरात कोणी कायदा केला? विधवा विवाह घडून यावा म्हणून कोल्हापुरात राजश्री शाहू महाराजांनी कायदा केला. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. भारतातील पहिले महिला विद्यापीठ SNDT कधी स्थापन झाले? भारतातील पहिले महिला विद्यापीठ SNDT 1916 मध्ये स्थापन झाले. हे पहिले महिला विद्यापीठ धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय होते? लोकहितवादी यांचे पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख हे होते. शेतकरी कामगार पक्ष स्थापना कधी झाली? शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1948 मध्ये झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत कधी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिळक, आगरकर आणि चिपळूणकरांनी केली. महर्षी ही पदवी विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणी दिली? महर्षी ही पदवी विठ्ठल रामजी शिंदे यांना पुणे महानगरपालिकेने त्यावेळच्या पुणे नगरपालिकेने दिली. 1933 मध्ये पुण्यात झालेल्या सत्कार समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली होती. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण होय. विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? विठ्ठल रामजी शिंदे प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या चळवळीशी संबंधित होते. स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? स्त्री धर्मनीती हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले. मुलींची पहिली शाळा पुणे येथे कोणत्या वाड्यात सुरू झाली? मुलींची पहिली शाळा पुणे येथे भिडे वाड्यात सुरू झाली. आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात? आद्य समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र कोणाचे होते? राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांचे होते.
अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण कोणत्या वर्षी घडले? शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण 1899 या वर्षी घडले. मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? मुक्ती सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. महाराष्ट्रातील पहिली मजूर संघटना कोणी स्थापन केली? महाराष्ट्रातील पहिली मजूर संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. दीनबंधू वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? दीनबंधू या वृत्तपत्राचे पहिले संपादक कृष्णराव भालेकर हे होते. लोकमान्य टिळकावर कोणत्या दोन इंग्रजी अधिकाऱ्यांची खटला भरला होता? लोकमान्य टिळकावर स्ट्रॅची आणि पिनहे या इंग्रज अधिकाऱ्यांनी खटला भरला होता. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले? थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. अंबादेवी मंदिर सत्याग्रह कोठे झाला? अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती येथे झाला. अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व पंजाबराव देशमुख यांनी केले. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले यांनी सुरू केले. स्वतंत्र मजूर पक्ष कोणी स्थापन केला? स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केला. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाडगे हे होते. मराठवाड्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली? मराठवाड्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये झाली. मुंबईचा अनभिषिक्त राजा असे कोणाला म्हटले जाते? मुंबईचा अनभिषिक्त राजा असे फिरोजशाह मेहता यांना म्हटले जाते. तर मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे कोणाला म्हटले जाते? मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना म्हटले जाते. मानव धर्म सभा कोठे स्थापन झाली? मानव धर्म सभा सुरत येथे स्थापन झाली. पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात कोणाचा पुढाकार होता? पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांचा पुढाकार होता. मराठीतील पहिली कादंबरी कोणती? मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन बाबा पद्मनाभजी लिखित. दिवाळी हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्याची प्रथा कोणी पाडली? दिवाळी हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्याची प्रथा सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांनी पाडली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा येथे झाला. मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिला. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कधी पूर्ण केला? सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुलेंनी 1889 मध्ये. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन झाले होते? महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन झाले होते. अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ठराव कोणी मांडला होता? अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायमूर्ती चंदावरकर यांनी ठराव मांडला होता. कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात. शिवाजी क्लब ही क्रांतिकारक संघटना कोठे होती? शिवाजी क्लब ही क्रांतिकारक संघटना कोल्हापूर येथे होती. विद्वान ब्राह्मण आणि परमहंस सभा यांच्याशी कोण संबंधित होते? विद्वान ब्राह्मण आणि परमहंस सभा यांच्याशी दादोबा पांडुरंग तर्खडकर संबंधित होते. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना व्हॅलेंटाईन चुरोल यांनी म्हटले. चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? चाफेकर बंधूंनी रॅड आणि आयस्टट यांची हत्या केली. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली? नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरे यांनी केली. मित्रमेळा ही संघटना सावरकरांनी कोठे स्थापन केली? मित्रमेळा ही संघटना सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केली. कर्झन वायलीची लंडनमध्ये हत्या कोणी केली? कर्झन वायलीची लंडनमध्ये हत्या मदनलाल धिंगरा यांनी केली.
शस्त्रे आणि शास्त्रे हे ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेचे होते? शस्त्रे आणि शास्त्रे हे ब्रीदवाक्य अभिनव भारत या संघटनेचे होते. 1857च्या उठावात साताऱ्याच्या गादीचे वारस कोण होते? 1857च्या उठावात साताऱ्याच्या गादीचे वारस प्रतापसिंह महाराज रंगोबाजी गुप्ते यांनी लढा दिला. अहमदनगरमध्ये अहमदनगर म्युनिसिपाल्टीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केले? अहमदनगरमध्ये अहमदनगर म्युनिसिपाल्टीचे अध्यक्ष म्हणून दादासाहेब खापर्डे यांनी काम केले. महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह कोठे गाजला? महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह पुसद, यवतमाळ आणि शिरोडा येथे गाजला. पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व लोकनायक बापूजी अणे यांनी केले. आगा खान पॅलेस कोठे आहे? आगा खान पॅलेस पुणे येथे आहे. 1857च्या उठावात नाशिकमध्ये कोणी नेतृत्व केले? 1857च्या उठावात नाशिकमध्ये भगवंतराव निळकंठराव यांनी नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्र परिषद मुंबईत कधी भरली? संयुक्त महाराष्ट्र परिषद मुंबईत 7 ऑगस्ट 1946 रोजी भरली. स्वराज्य हा शब्द महाराष्ट्रात कोणी लोकप्रिय केला? स्वराज्य हा शब्द महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी लोकप्रिय केला. शिवाजी मेळा कोणाशी संबंधित आहे? शिवाजी मेळा लोकमान्य टिळकाशी संबंधित आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या परिषदेत अस्पृश्यता निवारण ठराव मांडला? विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1918च्या मुंबई परिषदेत अस्पृश्यता निवारण ठराव मांडला. ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र कोणते होते? ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र विजय मराठा हे होते. सत्यशोधक चळवळीचा प्रसार करण्यासाठी दीनबंधू कोणी सुरू केले? सत्यशोधक चळवळीचा प्रसार करण्यासाठी दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णुशास्त्री पंडित यांना म्हणतात. विधवा विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा कधी झाला? विधवा विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा 1856. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने ज्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला. मुंबईत महिला सेवा मंडळ कोणी स्थापन केले? मुंबईत महिला सेवा मंडळ सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केले. डफरीन फंड कशासाठी होता? डफरीन फंड महिलांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली धर्मांतराची घोषणा केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 येवला नाशिक येथे धर्मांतराची घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा कोठे झाली? मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा येवला येथे झाली. वंगभंग आंदोलनाच्या वेळी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी कोणी केली? वंगभंग आंदोलनाच्या वेळी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी विदा सावरकर यांनी केली. शिवराज्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? शिवराज्य हे साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेत महाराष्ट्रातील किती व्यक्ती सहभागी होत्या? महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेत महाराष्ट्रातील 13 व्यक्ती समाविष्ट होत्या, तर एकूण व्यक्ती 78 इतक्या होत्या. मुंबई प्रांतिक कायदेमंडळाचे पहिले निवडून आलेले सदस्य कोण? मुंबई प्रांतिक कायदेमंडळाचे पहिले निवडून आलेले सदस्य नाना शंकरशेठ होय. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कोणी काढली? अस्पृश्यांसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व कोणी केले? महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले. मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकची स्थापना कोणी केली? मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकची स्थापना कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी केली. कर्मवीर ही पदवी भाऊराव पाटील यांना कोणी दिली? कर्मवीर ही पदवी भाऊराव पाटील यांना गाडगे महाराजांनी दिली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे कोणी म्हटले? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. स्वदेशी मालाचे दुकान पुण्यात कोणी सुरू केले? स्वदेशी मालाचे दुकान पुण्यात लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक काका यांनी सुरू केले. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने धर्मविवेचन हे पुस्तक लिहिले?
महाराष्ट्रातील दादोबा पांडुरंग तर्खडकर या समाजसुधारकाने धर्मविवेचन हे पुस्तक लिहिले. शारदा सदनमधील पहिली विद्यार्थिनी कोण होती? शारदा सदनमधील पहिली विद्यार्थिनी आनंदबाई उर्फ बाया कर्वे होय. महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठची स्थापना कधी केली? महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठची स्थापना 1910 मध्ये केली. 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात सोलापूर येथे कोणाला फाशी देण्यात आली? 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनात सोलापूर येथे मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली. सोलापूरचा मार्शल लॉ कधी पुकारला होता? सोलापूरचा मार्शल लॉ मे 1930 मध्ये पुकारला होता. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदाबाई जोशी होय. महाराष्ट्रातील पहिली प्रवास वर्णन लेखिका कोण? महाराष्ट्रातील पहिली प्रवास वर्णन लेखिका पंडिता रमाबाई होय. महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म हे मासिक आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले. भूदान चळवळीचे जनक कोण? भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे होय. पाचगणी येथे संजीवन विद्यापीठ कोणी सुरू केले? पाचगणी येथे संजीवन विद्यापीठ महर्षी शिंदे यांनी सुरू केले. लोकहितवादी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहित असत? लोकहितवादी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहित असत. स्त्री शिक्षण हा ईश्वरी संकेत आहे असे कोणी मानले? स्त्री शिक्षण हा ईश्वरी संकेत आहे असे ज्योतिराव फुले यांनी मानले. समता हे मासिक कोणी सुरू केले? समता हे मासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. ग्रंथोत्तेजक सभा कोठे आहे? ग्रंथोत्तेजक सभा पुणे येथे आहे. आदिवासींची सेवा करण्यासाठी ठक्कर बाबा यांच्यासोबत कोणी काम केले? आदिवासींची सेवा करण्यासाठी ठक्कर बापासोबत अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी काम केले. कोसोबारच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणी लिहिले? कोसोबारच्या टेकडीवरून हे पुस्तक अनुताई वाघ यांनी लिहिले. वदनिक वळ घेता हा श्लोक साध्या भाषेत कोणी लिहिला? वदनिक वळ घेता हा श्लोक साध्या भाषेत समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिला. परमहंस सभेची स्थापना कधी व कोठे झाली? परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 मुंबई येथे झाली. मराठा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठा केसरी म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. पुण्यात अहिल्याश्रम ही संस्था कोणी स्थापन केली? पुण्यात अहिल्याश्रम ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केली. सत्यशोधक समाज या नावातील सत्य हा शब्द कशाचे प्रतीक होता? सत्यशोधक समाज या नावातील सत्य हा शब्द विवेक आणि न्यायाचे प्रतीक होता. सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शाळा चालवणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शाळा चालवणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख होय. छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने कधी रद्द केली? छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने 1918 मध्ये रद्द केली. होमरूल या शब्दाचा अर्थ काय होता? होमरूल या शब्दाचा अर्थ स्वशासन किंवा आपल्या देशाचे राज्य होय. शेतकऱ्यांचा कैवारी हे वृत्तपत्र कोणाचे होते? शेतकऱ्यांचे कैवारी हे वृत्तपत्र दिनकरराव जवळकर यांचे होते. दोन महान भारतीय या नावाने ओळख गोखले आणि टिळकाचे वर्णन कोणी केले? दोन महान भारतीय या नावाने गोखले आणि टिळकाचे वर्णन सर विल्यम वेडबर्न यांनी केले. ब्राह्मण कन्या विवाह या विषयावर कोणी लेख लिहिला? ब्राह्मण कन्या विवाह या विषयावर गोपाळ गणेश आगरकर यांनी लेख लिहिला. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोस मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे? सर्वसाक्ष जगतपती त्याला नकोस मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार 1958 मध्ये वयाच्या 100व्या वर्षी मिळाला. विधवा विवाहाचा जाहीर पुरस्कार करणारा पहिला महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण? विधवा विवाहाचा जाहीर पुरस्कार करणारा पहिला महाराष्ट्रीयन समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर होय.
स्वतंत्र भारत हे पत्र कोणी सुरू केले? स्वतंत्र भारत हे पत्र साने गुरुजींनी सुरू केले. श्यामची आई हे गाजलेले पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे गाजलेले पुस्तक साने गुरुजींनी लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत पाक्षिकाचे नाव बदलून काय ठेवले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे ठेवले. आर्य समाजाची शाखा मुंबईत कधी स्थापन झाली? आर्य समाजाची शाखा मुंबईत 10 एप्रिल 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हस्ते स्थापन झाली. महाराष्ट्रातील क्रांतीची जननी कोणाला म्हणतात? महाराष्ट्रातील क्रांतीची जननी मादाम कामा यांना म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना म्हणतात. एल्फिन्स्टन कॉलेज कोठे आहे? एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक कधी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक 1840 मध्ये सुरू केले. पुणे करार कोणत्या तुरुंगात झाला होता? पुणे करार येरवडा कारागृह पुणे येथे झाला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी भारताचे अर्थमंत्री कोण होते ज्यांनी राजीनामा दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख हे होते, त्यांनी राजीनामा दिला होता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. अनाथ बालिकाश्रम कोठे स्थापन करण्यात आले होते? अनाथ बालिकाश्रम हिंगणे पुणे येथे स्थापन करण्यात आले होते. महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी दीनबंधू सार्वजनिक वाचनालय सुरू केले? महात्मा फुले यांनी 1885 मध्ये दीनबंधू सार्वजनिक वाचनालय सुरू केले होते. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. मराठा वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? मराठा वृत्तपत्राचे पहिले संपादक लोकमान्य टिळक हे होते. सयाजीराव गायकवाड यांनी कोणाला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती? सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. भारत सेवक समाजचे मुख्यालय कोठे होते? भारत सेवक समाज सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे मुख्यालय पुणे येथे होते. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे होते. महाराष्ट्रातील प्रति सरकारमध्ये लोखंडी पत्री कशासाठी वापरली जात असे? महाराष्ट्रातील प्रति सरकारमध्ये लोखंडी पत्री ब्रिटिशांच्या खबऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वापरली जात असे. गरिबांचे कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते? गरिबाचे कैवारी म्हणून गाडगे महाराजांना ओळखले जाते. डेक्कन सभा कोणी स्थापन केली? डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली. विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये कोणती संस्था स्थापन केली? विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये फ्री इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. काळ हे वृत्तपत्र कोणाचे होते? काळ हे वृत्तपत्र शिवराम महादेव परांजपे यांचे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या दलाची स्थापना केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. प्राचीन भारताचा इतिहास हा विषय घेऊन PhD कोणी केली? प्राचीन भारताचा इतिहास घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी PhD केली. ग्राम स्वराज्याची संकल्पना महाराष्ट्रात कोणी मांडली? ग्राम स्वराज्याची संकल्पना महाराष्ट्रात विनोबा भावे यांनी मांडली. महाराष्ट्र केसरी हे साप्ताहिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र केसरी हे साप्ताहिक पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले. लोकहितवादी यांनी कोणत्या सरकारी पदावर काम केले? लोकहितवादी यांनी स्मॉल कॉज कोर्टाचे न्यायाधीश या सरकारी पदावर काम केले. मराठी भाषेचे भूषण कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे भूषण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. शिक्षण प्रसारक मंडळी पुणेची स्थापना कधी झाली? शिक्षण प्रसारक मंडळी पुणेची स्थापना 1888 साली झाली. ब्राह्मणेतर चळवळीचे वैचारिक आधारस्तंभ कोण होते? ब्राह्मणेतर चळवळीचे वैचारिक आधारस्तंभ
महात्मा फुले हे होते. शिवस्मारक रायगडावर उभारण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? शिवस्मारक रायगडावर उभारण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी चालवली? एक गाव एक पाणवठा ही चळवळ बाबा आढाव यांनी चालवली. स्त्री विचारवंती ही संस्था कोठे स्थापन झाली? स्त्री विचारवंती ही संस्था पुणे येथे स्थापन झाली. आनंदी गोपाळ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? आनंदी गोपाळ हे पुस्तक आनंदाबाई जोशी, पहिल्या महिला डॉक्टर यांच्या जीवनावर आधारित आहे. हितवाद हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हितवाद हे वृत्तपत्र गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केले. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.